कुणबी प्रमाणपत्र कसं काढावं या विषयावर आपण भाष्य करणार आहोत। शिक्षणामध्ये वेगवेगळ्या कोर्सेसला प्रवेश घेण्यासाठी जात प्रमाणपत्राची आवश्यकता आहे, कारण जातीवर आधारित काही जागा राखीव असतात, म्हणून त्या प्रवर्गात प्रवेश मिळवण्यासाठी या ठिकाणी जात प्रमाणपत्राची आवश्यकता आहे। आपण पाहतो जे व्यावसायिक अभ्यासक्रम असेल, मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा आणखी कुठले व्यावसायिक कोर्स असतील, यात एक एक दोन दोन मार्कांना पॉईंटवरून नंबर जातो आणि त्यामुळं हे जात प्रमाणपत्र अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी ठरतं। तर नोकरीमध्ये सुद्धा ओपनचा कट ऑफ आणि मागासवर्गीय घटकांचा कट ऑफ यामध्ये मोठा डिफरन्स दिसतो, म्हणून आपण या ठिकाणी जात प्रमाणपत्राला प्राधान्य देतो। आणि 13 ऑक्टोबर 1967 पूर्वीची नोंद या ठिकाणी असणं अपरिहार्य आहे, आवश्यक आहे। तर ही नोंद या ठिकाणी ज्यांच्याकडे आहे असे व्यक्ती या ठिकाणी जात प्रमाणपत्र काढण्यास या ठिकाणी पात्र ठरतात। तर हे जे कुणबी नोंद आहे, मराठा कुणबी आहे, कुणबी मराठा आहे किंवा कुणबी आहे, या ज्या नोंदी या ठिकाणी सापडलेल्या आहेत, अशा व्यक्तींनी या ठिकाणी आपले कागदपत्र म्हणजे इतर संबंधित कागदपत्र या ठिकाणी घेऊन शासनाच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये या ठिकाणी गेलं पाहिजे। शासनानं तशा प्रकारची सोय या ठिकाणी केलेली आहे। सेतू सुविधा केंद्रामार्फत विहित नमुन्यातील अर्ज या ठिकाणी दाखल करायचा आहे आणि शक्यतो ज्यांचं स्थलांतर झालेलं आहे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा इतर ठिकाणी जे गेलेले आहे, तर नोंद शक्यतो ज्या जिल्ह्यात आहे त्यांची त्याच जिल्ह्यामध्ये ऍप्लिकेशन करावं, कारण कशामुळं कास्ट व्हॅलिडिटी होण्यासाठी हे उपयुक्त ठरतं आणि त्याच तालुक्यातून काढलं तर आणखी ते सोयीस्कर आहे। तर 1967 पूर्वीचा कुणबी नोंदीचा पुरावा, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र हे घेऊन सेतू सुविधा केंद्रामध्ये या ठिकाणी गेलं। ही नोंद फक्त एकाच व्यक्तीला लागू होते असं नाही, तर त्याच्या वडिलाकडील रक्तसंबंधातील जेवढे नातेवाईक आहेत या सर्व लोकांना या नोंदीचा फायदा या ठिकाणी होतो। तर सेतू सुविधा केंद्रामध्ये हे जे आवश्यक दस्तऐवज आहेत, कागदपत्र आहेत, ते घेऊन आपण ऑनलाईन स्वरूपाचा अर्ज या ठिकाणी करायचा आहे आणि या अर्जासोबत 13 ऑक्टोबर 1967 पूर्वीचा पुरावा हा जोडायचा आहे आणि रहिवासी प्रमाणपत्र या ठिकाणी जोडायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो वंशावळ या ठिकाणी शपथपत्रावर द्यायचे, पंजोबा कोण होते, जर पंजोबाची नोंद असेल तर पंजोबाचं नाव काय, मग पंजोबाला 3 मुलं होती तर मग पुन्हा त्यांचा ट्री काढता येईल आपल्याला, पुन्हा त्याचे 1 2 3 मुलं, पुन्हा या तिन्हीचा आपल्याला ज्या एकाचा विस्तार झालेला आहे पुढं त्यांचे या ठिकाणी 2 मुलं आणि 2 मुलाचे आपण 1, तर अशा प्रकारची ही वंशावळ या ठिकाणी आपल्याला शपथपत्रावर या ठिकाणी द्यावं लागेल आणि ते शपथपत्र या ठिकाणी सेतू सुविधा केंद्रामध्ये त्या रकमेमध्ये सुद्धा उपलब्ध आहे किंवा आपणही ते बनवून देऊ शकतो। याशिवाय जर ही वंश नोंद मिळाली, आता बऱ्याचशा नोंदी अशा आहेत की तिथं आडनावं मिळत नाहीत, परंतु नोंद मिळालेली आहे, मग अशा वेळेस या ठिकाणी शासनानं तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली वंशावळ समिती स्थापन केलेली आहे आणि ही समिती वंशावळ जुळवण्याचं काम या ठिकाणी करते। त्याला वेगवेगळे अधिकारी मदत करतात आणि याची फीस फक्त 56 रुपये एवढी फीस या ठिकाणी आहे। एकदा हा ऑनलाईन फॉर्म आपण भरला तर ती फाईल 3 टेबलवरून जाते। एक क्लार्क लेवलचा कर्मचारी या ठिकाणी आहे, तो ऑपरेटर असतो किंवा क्लार्क असतो आणि हा कर्मचारी सगळे कागदपत्रे पुरावे व्यवस्थित चेक करतो आणि त्याचं प्रॉपर त्याची सॉर्टिंग त्या ठिकाणी तो करतो आणि त्यानंतर तो ती फाईल या ठिकाणी पुढे सेंड करतो। दुसरा असतो नायब तहसीलदार दर्जाचा अधिकारी, हा ती फाईल चेक करतो आणि सर्व कागदपत्रे पुरावे बरोबर आहेत का याची खात्री करतो, काही त्रुटी असतील तर त्याची पूर्तता करण्यास सांगितली जाते आणि बरोबर असेल तर ती प्रांतकडे पाठवली जाते, SDM। तर हा उपविभागीय अधिकारी असं आपल्याला म्हणता येईल, तर ही त्यांच्याकडे पाठवली जातात। उपविभागीय अधिकारी या ठिकाणी ती फाईल व्यवस्थित असेल तर ती म्हणजे ती फाईल चेक करतात, व्यवस्थित असेल तर त्यास प्रमाणपत्रास ते मंजुरी देतात
तर तिथं स्वाक्षरी करण्याची गरज नाही, कारण ते डिजिटल स्वाक्षरी असते आणि त्यामुळं त्या ठिकाणी एकदा त्यांनी त्याला मान्यता दिली तर आपल्याला सर्टिफिकेट. शासनानं 7 ते 8 दिवसामध्ये कसं प्रमाणपत्र मिळेल याची सोय केलेली आहे. नागरिकांना हेलपाटे मारण्याची गरज नाही. अगदी प्रवेशाची वेळ असेल किंवा आवश्यक अशा बाबी असेल तर जेवढ्या लवकर अगदी 2-4 दिवसामध्ये प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न हा शासकीय पातळीवरून होत असतो आणि त्यामुळं अशा स्वरूपामध्ये म्हणजे हे प्रमाणपत्र आपण काढले पाहिजेत. जास्तीत जास्त प्रमाणपत्र कसे काढता येतील, कारण काय होतं, बरेचसे लोक म्हणतात की आपल्याला आता प्रमाणपत्राची गरज नाही, मुलं छोटे आहेत, परंतु तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा आपल्याकडे ते उपलब्ध आहे ना, मग काढून घ्या. बीड जिल्ह्यातील 2 गावं अतिशय प्रगती म्हणजे या जरांगे पाटलाच्या या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणावर कुणबीच्या नोंदी शासन दप्तरातल्या असलेल्या मिळत आहेत. त्या महसुली असो, त्या शैक्षणिक असो किंवा इतर विभागामध्ये रजिस्ट्री असेल, जेल प्रशासन असेल, अशा वेगवेगळ्या विभागामध्ये या नोंदी मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. जवळपास 58 लाखापेक्षा जास्त नोंदी या ठिकाणी आतापर्यंत मिळालेल्या आहेत आणि एका नोंदीवरून 2-4 प्रमाणपत्र मिळतात. इतकंच नाही तर काही गावामध्ये जवळपास 700 ते 800 प्रमाणपत्र एका नोंदीवरून मिळालेले आहेत. याची सुद्धा या ठिकाणी म्हणजे हे सुद्धा घडलेलं आहे. तर फक्त आंदोलन होतंय किंवा ते करताय त्यापेक्षा नोंद मिळालेली आहे, तर आपण ते प्रमाणपत्र काढून घेणं हे आवश्यक आहे. आणि जोपर्यंत आपण स्वतः क्रियाशील होणार नाही तर आपल्याला कोणी आपलं ते प्रमाणपत्र घरी आणून देणार नाही. म्हणून सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणपत्र काढण्याचा प्रयत्न करावा.